सीट बेल्ट लावताना काय करायचं, डाव्या हाताने, आता मी लेफ्ट साईडला बसतोय, डाव्या हाताने फोडायचा आणि ही क्लिप उजव्या हाताने फोडायची आणि ह्या इथं अटकवायची तिला. आता तुम्ही आता उजव्या हाताने ओढा आणि डाव्या हाताने क्लिप लावा तिथं. कारण की ज्या साईडला बसलोय ना त्या साईडला आपला हात चेंज होऊन जातो. हा जो बेल्ट ओढायचा आहे, आता मी इकडून डाव्या हाताने बेल्ट ओढतोय आणि उजव्या हाताने क्लिप धरली, बरोबर. तुम्ही काय करायचं, उजव्या हाताने बेल्ट ओढायचा आणि डाव्या हाताने क्लिप धरायची, नाही धरायची नाही तर अटकवायची. आता एक्सिलेटर ब्रेक क्लच तर तुम्हाला माहित आहे. आता पहिले क्लच दाबून गाडी न्यूट्रल करून घ्यायची, गाडी चालू करायची. आता झाली गाडी चालू, बरोबर. आता हँडब्रेक गिअर टाकल्यानंतर काढायचा, फर्स्ट गिअर टाकल्यानंतर. आता हँडब्रेक काढायचा आणि क्लच सोडताना कसा सोडायचा, फर्स्ट गिअर मध्ये हळूहळू क्लच सोडायचा आणि 70% क्लच सोडायचा. आणि एकदाच गाडी रनिंग मध्ये आली का मग पूर्ण क्लच सोडायचा. आणि जर सुरुवातीला तुम्ही जोरात क्लच सोडला तर गाडी बंद पडते. असं बरोबर. थोडी राईट साईडला घ्या अजून राईटला थोडी. आता थोडा स्पीड वाढवायचा, नाही अजून वाढवायचा. आता दुसरा गिअर बघा, क्लच दाबा, एक्सिलेटर सोडा, बरोबर ठीक आहे. आता लगेच स्टेअरिंगवर हात ठेवा, स्पीड कमी राहू द्यायचा थोडा. लगेच घाई करायची नाही, स्पीड द्यायची. पहिले गाडी स्टेबल करून घ्यायची रस्त्यावर, मगच स्पीड द्यायचा. आता अजून स्पीड कमी राहू द्या. आता आपल्याला तिसरा गिअर टाकायचा आहे, क्लच दाबा, एक्सिलेटर सोडा, न्यूट्रल मध्ये आणा, गिअर लिव्हर आणि सरळ पुढे पुढे न्यायचं त्याला. लगेच स्टेअरिंगवर हात ठेवायचा, म्हणजे तुम्हाला गिअर चेंज झाला का लगेच गिअर लिव्हरवरचा हात स्टेअरिंगवर ठेवायचा आहे. कंटिन्यू तुम्हाला गिअर लिव्हरवर हात ठेवायचा नाही. आता पुढे स्पीड लिमिट आहे, एन मोड आहे, नागमोडी वळण, स्पीड लिमिट आहे, एक्सिलेटर कमी करून घ्या. आणि टर्नवर कधीही टर्नच्या आधीच तुम्हाला हॉर्न वाजून द्यायचा आहे, म्हणजे वाजवा हॉर्न खाली. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचे. टर्न आला तुमचा एक गिअर कमी करायचा आहे तुम्हाला आणि हॉर्न वाजवायचा आहे. थांबा अजून, म्हणजे थर्ड मध्ये ऑलरेडी आपण थर्ड गिअरवरच होतो ना, म्हणजे चौथा गिअर असला तर थर्ड गिअर टाकायचा, म्हणजे तिसरा गिअर, बरोबर. आता रस्ता आहे सरळ. आता आपल्याला ह्या ठिकाणी चौथा गिअर टाकायचा आहे, कारण की तिसऱ्या गिअरवर तुम्ही इथं गाडी चालू नाही शकत. गाडीला चौथा गिअर पाहिजे या ठिकाणी. पण तुम्ही जर सरळ रस्त्याला तिसऱ्या गिअरवर गाडी चालवणार तर काय होईल, गाडीला डिझेल जास्त लागणार, म्हणजे फ्यूल जास्त लागणार. आणि दुसरी गोष्ट, मोकळ्या रस्त्यावर तुम्ही कमी गिअरवर गाडी पळवताय तर काय होणार, गाडीची इंजिन गरम होईल. स्पीड कमी करा. म्हणजे आपल्याला योग्य स्पीडला योग्य गिअर टाकायचा आहे. जसं जसं ट्रॅफिक येईल आपण स्पीड कमी करणार, तसं गिअर कमी करायचं. जसा मोकळा रस्ता दिसला तसं गाडीचे गिअर वाढून घ्यायचे, म्हणजे तिसरा, चौथा, पाचवा. तुम्हाला जर 50च्या स्पीडच्या वर पळवायची गाडी, तुम्हाला पाचवा गिअर टाकायचा आहे. आणि आता इथं तशी परिस्थिती, स्पीड कमी करा. आता बघा इथं रोड साईड आहे, टर्नचं रोड साईड आहे, म्हणजे रोड साईड आहे आणि ओव्हरटेक करू नका बा, ते करू नका. तर इथं स्पीड कमी करून घ्या थोडं गिअर. म्हणजे या ठिकाणी 3 रोड साईड आहे. आता हा अरुंद पुलाचा रोड साईड आहे, संकेत चिन्ह द्यायला म्हणता मराठीमध्ये. जिथं अरुंद पूल आहे त्या ठिकाणी स्पीड कमी पाहिजे आणि टर्नवर कधीही ओव्हरटेक करायची नसते. आता स्पीड कमी राहू द्या, कारण की पुढे टर्न आहे. कमी करा, अजून स्पीड कमी करा. तिसऱ्या गिअरला स्पीड लिमिट आहे. तुम्ही तिसऱ्या गिअरवर 40च्या वर शक्यता गाडी पळवायची नाही, कारण की त्या गिअरला तो स्पीड म्हणजे जास्त होत असतो. प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट कमी करायचं. हे बघा आता स्पीड जास्त होता, त्याच्यामुळे काय झालं, तुमच्या गाडीने रस्ता सोडून दिला. म्हणून टर्नवर कधीही स्पीड कमी पाहिजे. आता आपल्याला एका 2 नंबरचा सांगा गाडी थांबवायची. आता एक्सिलेटर सोडून घ्या. गाडी थांबवायच्या पहिले तुम्हाला कधी एक्सिलेटर कमी करून घ्यायचं आहे. आता थोडा ब्रेक मारा आधी, म्हणजे ब्रेक दाबा थोडा आणि दुसरा गिअर परत शिफ्ट करा. क्लच दाबा, न्यूट्रलला घ्या, लेफ्ट साईड प्रेस करून मागे येऊन घ्या. आता लेफ्ट साईड इंडिकेटर जा, ती दांडी वर करा, खाली वर वर वर. आणि या मिरर मध्ये बघा कोणी नाही असं म्हणजे नसणार, त्याच वेळेस साईडला आल्या या गाडी. आता इथं क्लच दाबा आणि गाडीचा ब्रेक मारा, म्हणजे गाडी थांबेल.
म्हणजे आता आपण गाडी थांबवली क्लच ब्रेक दाबून, बरोबर. आता इथून आपल्याला युटर्न करायची ही गाडी. मग फर्स्ट गिअर टाका. थांबा. आता माझी गाडी आहे ना ती ज्या वेळेस जाणार म्हणजे मागे पण आणि पुढे पण गाडी नसली पाहिजे. थांबा. स्थिर गाडी स्टेरिंग नाही फिरवायची. थोडं गाडी सोडा हळूहळू क्लच. लवकर लवकर सोडा मागून गाडी. फुल फिरवा आता स्टेरिंग. म्हणजे उभ्या गाडी स्टेरिंग नाही फिरवायची. गाडी रनिंग मध्ये असली पाहिजे. थांबा. आता वापस फिरून घ्या स्टेरिंग. 1.5 राऊंड. हा झालं. ठीक आहे. पहिले स्टेबल करून घ्या स्टेरिंग. गिअरवरच्या आत स्टेरिंगवर घ्या. आधी स्पीड घ्या थोडा. म्हणजे घाई नाही करायची गिअर टाकायची बी. आता सेकंड गिअर टाका. न्यूट्रल मध्ये या. 1 सेकंद लेफ्ट साइड ब्रेस करून मागे नाही चुकले तुम्ही गिअर. न्यूट्रल मध्ये या. पूर्ण लेफ्ट साइड. हा म्हणजे तुम्हाला जर गिअर शिफ्टिंग करायची तर तुम्हाला काय करायचे 1 सेकंद न्यूट्रल मध्ये थांबायचे. तिथून गिअर शिफ्ट करायचे. आता न्यूट्रल मध्ये या. सरळ पुढे. हा म्हणजे गिअर शिफ्ट करताना कधी एकदा न्यूट्रल मध्ये थोडासा 1 सेकंद स्टॉप घ्यायचा आणि तिथून ते शिफ्ट करायचं. म्हणजे 2 स्टेप मध्ये शिफ्ट करायचा. त्याच्यामुळे काय होतं गिअर चुकीचाही पडत नाही आणि गिअरला योग्य दिशा मिळते. आणि डायरेक्ट तुम्ही गिअर टाकत गेले तर तुम्ही गिअर चुकीचे टाकू शकता. आता हे बघा. आता आपल्याला इथं चौथा गिअर टाकायचा होता. आपण का नाही टाकणार कारण की पुढे 2 रोड साईन आहे. रोड साईन म्हणजे असं आहे. स्पीड कमी करून घ्या. एक हे कर्व म्हणजे टनचं एक रोड साईन आहे आणि दुसरं 20 स्पीड लिमिट आहे. काय आहे ते अरुंद पूल आहे त्याच्यामुळे. आता स्पीड कमी करून घ्या कारण की एका वेळेस जर समोरून मोठी गाडी आली ना आपण जातोय तर 2 गाड्या एका वेळेस या ठिकाणी पास होऊ शकत नाही. त्याच्यासाठी त्यांनी सिम्बॉल दिला आहे 20 चा म्हणजे 20 किलोमीटर प्रति हवरचा तुमच्या गाडीचा स्पीड असला पाहिजे. टर्नवर एक्सिलेटर सोडा. नाही सोडलं तुमची गाडी ही व्हाईट लेन क्रॉस करेल. तुम्हाला रस्त्यावर गाडी चालवताना ही व्हाईट लेन आणि ही व्हाईट लेन या दोघांच्या मध्ये चालवायची गाडी आणि